नमस्कार नाशिककर. ई-सिटी न्यूजच्या लाईव्ह स्टुडिओमधून या विशेष बुलेटिनमध्ये मी तुमची प्रतिनिधी मनापासून स्वागत करते. आज आपण 28 एप्रिल 2026च्या नाशिकमधल्या टॉप हेडलाईन्सचं अगदी सविस्तर आणि थेट विश्लेषण करणार आहोत. आज शहरात नक्की काय घडलंय, या बातम्यांचा आपल्या रोजच्या जीवनावर काय परिणाम होणार आहे, हे आपण पुराव्यांसकट समजून घेणार आहोत. कोणतीही अफवा नाही, फक्त आणि फक्त सत्य. चला तर मग थेट सुरू करूया. आजच्या या विश्लेषणाची थोडक्यात रूपरेषा सांगायची तर आपण बातम्यांना 3 प्रमुख भागांत विभागला आहे. पहिला भाग गुन्हेगारी आणि घोटाळे, दुसरा नागरिक सुरक्षा आणि आव्हाने, आणि तिसरा राजकारण, विकास आणि कुंभमेळा. तर वळूया आपल्या पहिल्या आणि सध्या शहरात सर्वाधिक खळबळ उडवून देणाऱ्या भागाकडे, गुन्हेगारी आणि घोटाळे. आकडा बघा, 500 कोटी रुपये. होय, बरोबर ऐकलत. ही काय किरकोळ रक्कम नाही. मालेगाव वन विभागात या 500 कोटींच्या प्रचंड मोठ्या जमीन घोटाळ्याचे आरोप समोर आले आहेत. यात असा धक्कादायक दावा केला जातोय की वन विभागाच्या अंतर्गत रोजच्या रोज लाखो रुपयांची बेकायदेशीर वसुली आणि लूट सुरू आहे. आता हा पैसा नक्की कुठे जातोय, यात कोण कोण सामील आहे, हे प्रश्न प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत. एका बाजूला वन विभागात असा सावळा गोंधळ सुरू असतानाच दुसरीकडे स्थानिक प्रशासनातही भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत हे समोर येत आहे. इगतपुरी जिल्हा परिषदेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजेच एसीबीने एका सहाय्यक अभियंत्यासह 3 जणांना रंगेहात लाच घेताना पकडले. आणि यासोबतच संपूर्ण नाशिक हादरवून सोडणाऱ्या TCS धर्मांतर प्रकरणात एक मोठा खुलासा झालाय. मुख्य आरोपी निदा खान हिचं थेट मलेशिया कनेक्शन उघड झालं असून पीडितीला मलेशियात पाठवण्याचा तिचा हानिया प्लॅन पूर्णपणे फसलाय. निदा खान सध्या फरार आहे आणि अटकपूर्व जामिनासाठी तिची धडपड सुरू आहे. आता हे आणखी एक प्रकरण पहा. अशोक खरात यांची 9 कोटी रुपयांची लूट. ही घटना जितकी मोठी दिसतीये तितकीच ती आता गुंतागुंतीची होत चालली आहे. 9 कोटींच्या लुटीचं वास्तव एका बाजूला आहे, तर तपासात वारंवार समोर येणारा तो एक गूढ सीए आणि इतर 2 संशयास्पद नावे दुसऱ्या बाजूला आहेत. आता प्रश्न हा आहे की हा सीए नक्की आहे तरी कोण, त्याचं या लुटीशी काय कनेक्शन आहे. जोपर्यंत हे गूढ उकलत नाही तोपर्यंत या प्रकरणाचा पूर्ण उलगडा होणं कठीणच आहे. चला आता आपण वळतोय एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे, जो थेट आपल्या सर्वांच्या दैनंदिन सुरक्षेशी निगडीत आहे, नागरिक सुरक्षा आणि आव्हाने. नाशिकमध्ये सध्या सूर्य अक्षरशः आग ओकतोय. तापमान 39°C पुढे जाण्याची शक्यता असल्यानं आरोग्य विभागाने एक अत्यंत तातडीचा आणि थेट इशारा दिलाय. दुपारी घराबाहेर न पडण्याचं आवाहन. उष्माघाताचा हा धोका अतिशय गंभीर आहे, त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं काम असल्याशिवाय भर दुपारी उन्हात जाणं टाळा. स्वतःला हायड्रेटेड ठेवणं ही आता काळाची गरज बनलीय. सुरक्षेचा विषय निघालाच आहे, तर आता जी बातमी मी सांगणार आहे ती अत्यंत हृदयद्रावक आणि तितकीच संतापजनक आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या मविप्र रुग्णालयात लिफ्टमध्ये मान अडकून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. बघा, हा निव्वळ अपघात म्हणता येणार नाही, हा प्रशासनाचा भयंकर निष्काळजीपणा आहे. जिथे लोकांचे जीव वाचवले जातात तिथेच अशा सदोष सुरक्षा व्यवस्थेमुळे जीव जाणं, यावर आता नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होतोय. सर्वच सार्वजनिक संस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. बुलेटिनच्या या शेवटच्या सत्रात आपण अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहोत ज्या आपल्या शहराचं भविष्य ठरवतील: राजकारण, विकास आणि कुंभमेळा. आगामी कुंभमेळ्याच्या तयारीवरून सध्या शहरात मोठे वाद निर्माण झाले आहेत. प्रशासनाने जसं लक्ष्मणकुंडावर JCB आणून कामाला सुरुवात केली, तसे गोदाप्रेमी आणि स्थानिक नागरिक प्रचंड आक्रमक झाले. या नागरिकांनी एकत्र येत ऐतिहासिक वास्तूंचं नुकसान टाळण्यासाठी थेट रामकाल पथाचं सुरू असलेलं काम बंद पाडलं. आणि हे अगदी स्पष्टपणे दाखवून देतं की नाशिककरांना विकास नक्कीच हवा आहे, पण आपला ऐतिहासिक वारसा आणि इतिहास नष्ट करून अजिबात नाही. आता विकासाचीच चर्चा आहे, तर हा आकडा लक्षात घ्या: 1200 कोटी. नाशिकच्या रस्त्यांची सध्याची दुर्दशा आणि अपुऱ्या पायाभूत सुविधा पाहता थेट मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे कुंभमेळा आणि शहर विकासासाठी ही प्रचंड मोठी मागणी करण्यात आली आहे. आता हा निधी कधी मंजूर होणार आणि रस्त्यांवरील खड्डे खऱ्या अर्थाने कधी बुजणार, याकडे सर्वच नाशिककरांचे डोळे लागून आहेत. आता राजकीय आखाड्यात काय सुरू आहे ते पाहूया. सध्या एक मोठी शाब्दिक चकमक चर्चेत आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी थेट नाव घेत धीरेंद्र शास्त्री यांच्यावर अत्यंत कडक शब्दात टीका केली आहे. तुम्ही केवळ पुराणातील गोष्टी सांगणारे लोक, असं विधान भुजबळांनी केलंय. ई-सिटी न्यूजच्या या मंचावरून आपण इथे कोणाचीही बाजू घेत नाही आहोत, हे मी स्पष्ट करू इच्छिते. परंतु आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय आणि धार्मिक नेत्यांमधील हा संघर्ष समाजातील वाढतं ध्रुवीकरण आणि राजकीय रणनीतीचाच एक भाग आहे, हे नाकारता येणार नाही. या सगळ्या राजकीय वातावरणाचा थेट परिणाम आता रस्त्यांवर आणि कार्यालयांबाहेर पाहायला मिळतोय.
निवडणुकांचं बिगुल वाजलं असून उमेदवारी अर्ज खरेदी करण्यासाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली आहे. प्रत्येक पक्षातील नेते आपापली राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी म्हणजेच साध्या भाषेत सांगायचं तर तगडी फिल्डिंग लावण्यासाठी सध्या प्रचंड व्यस्त आहेत. पडद्यामागे अनेक घडामोडी वेगाने घडत आहेत. तर ई-सिटी न्यूजच्या या विश्लेषणाच्या शेवटी आपल्या सर्वांसमोर एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. एका बाजूला स्मार्ट सिटीचा वेगवान विकास आणि कोट्यावधींची मागणी आहे, दुसऱ्या बाजूला जीवघेणी उष्णता, निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचार आहे. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे ते निवडणुकीचं राजकारण. या सर्व परस्पर विरोधी शक्ती एकत्र येऊन आपल्या नाशिकचं भविष्य नक्की कसं घडवणार आहेत? एक जागरूक नागरिक म्हणून या सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणं आता गरजेचं बनलं आहे. ताज्या बातम्या आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी ई-सिटी न्यूज पाहत रहा. मी तुमची रजा घेते. धन्यवाद.